मित्रांनो, खालील आकृती पूर्ण करा असा प्रश्न आलाय. इथं प्रश्न दिला, ही आकृती आहे आणि ही अर्धवट आकृती आहे. इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, ही आकृती पूर्ण करायची आहे. येस, मग पूर्ण करण्यासाठी खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन मधील कुठला ऑप्शन इथं योग्य ठरतोय तो आपल्याला शोधायचा असतो. तर मित्रांनो, थोडंसं विचार करा, हे पूर्ण वर्तुळ होण्यासाठी इथं असा एक इथं या पद्धतीचं वर्तुळाचा जो भाग आहे तो पूर्ण असा या पद्धतीने करावा लागणार आहे. त्याचबरोबर बघा, इथं असं जोडावं लागणार आहे, इथं असं जोडावं लागणार आहे. तेव्हा ही हे जे वर्तुळ आहे ही पूर्ण होईल, ही आकृती पूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली समजलं असेल की अर्धवर्तुळ म्हणजे अर्धाचा चौथा हिस्सा असा म्हणला तरी चालेल. मग चौथा हिस्सा म्हणजे असा राऊंड येणार आहे. या पद्धतीने राऊंड कुठंही बघा, राऊंड तुम्हाला इथे दिसेल. इथं वरती असं होऊ शकत नाही, वरती होऊ शकत नाही. तर मित्रांनो, असं खाली जसा इथं आहे तसाच इथं होतोय का? येस, होतोय. या पद्धतीनं इथं होतंय. म्हणजेच ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. मला इथं सांगायचं एकच आहे की तुम्हाला प्रश्न हा ऍज इट इज येईल असं नाही. प्रश्न फिरवून कसा पण येऊ शकतो. पण प्रश्न कसाही आला तरी आपल्याला विचार करून आपल्याला तिथं आकृती ठेवायची असते, ती आकृती पूर्ण करायची असते, हे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण SJN अकॅडमीच्या ऍपवर 5 दिवसासाठी अंगणित व बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच फ्री ठेवलेले आहे. तर ज्यांना कोणाला बघायचे आहे त्यांनी SJN अकॅडमीचा ऍप ओपन करा. अंगणित बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच तुम्ही बघा. 100% तुम्हाला फायदा होईल. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलेला आहे. बघूयात 5 दिवसात ती बॅच कोण कंप्लीट करतंय.